भाजपचे उमेदवार अजित गोपछडे सर आपल्यासोबत आहेत। सर, आजचा दिवस खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे, कारण राज्यसभेसाठी तुम्ही अर्ज भरताय। काय भावना आहेत आजच्या दिवशी? काय नाही, मी भारतीय जनता पार्टी ज्या पार्टीमुळे मी मोठा झालो, ज्या विचारधारेमुळे मोठा झालो, ज्या संघटनेमुळे मी मोठा झालो, त्या पार्टीतल्या माझ्या सर्व शीर्षस्थ वंदनीय नेते, अनेक पिढ्यांपासून ज्यांनी स्वतःची आहुती दिली, बलिदान दिली, त्या सगळ्या नेत्यांचं स्मरण करणं, त्यांचे आशीर्वाद घेणं आणि मग अर्ज भरायला जाणं, या पद्धतीने मी या पार्टीच्या कार्यालयात सकाळी प्रातस्मरणीय आमच्या सगळ्या नेत्यांना नमस्कार करायला आलो। नेहमी पार्टी कार्यालयात तुम्ही दिसत असायचात, नेहमी वेगवेगळे काम पक्षाचे करत असायचात। आज नेमकं राज्यसभेसाठी जाताय, काय नेमके भावना आहेत उमेदवारी अर्ज भरण्यात? तसं मला भारतीय जनता पार्टी महत्वाची आहे। मला काम भारतीय जनता पार्टीनं दिलंय आणि भारतीय जनता पार्टीनेच मला फॉर्म भरायला सांगितलंय। त्यामुळे माझी पार्टी ही माझ्यासाठी आई आणि वडिलांसारखी आहे, माझं कुटुंब आहे। त्यामुळे त्या भारतीय जनता पार्टीने जे मला सांगेल ते काम आणि त्या आदेशाचं मी प्रामाणिकपणे पालन करेल आणि जी संधी मला मिळाली त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पक्षासाठी काम करताय, कारसेवक सुद्धा म्हणून सुद्धा तुम्ही कार्य केलेलं आहे, त्या लढ्यात सुद्धा होतात। त्या सगळ्या कार्याचं आज हे सोनं झालं असं म्हणायचं का, किंवा गिफ्ट मिळालं असं म्हणायचं का? नाही, मी खूप सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि देशामध्ये जगामध्ये अशा अनेक कारसेवकांनी आहुती दिली, बलिदान दिलं, त्याग आणि समर्पणाच्या निष्ठेने भरलेलं हे संघटन आहे, विचार परिवारावर चालणारे हे संघटन आहे। त्यामुळे मी एक सर्वसामान्य छोटा कार्यकर्ता आहे आणि मला या विषयामध्ये जी निवड झाली आहे ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं प्रतीक म्हणून मी त्या ठिकाणी काम करेल। एक मेसेज भाजपकडून गेला की तळागाळातला जरी कार्यकर्ता असेल त्याला सुद्धा मोठी संधी जी आहे ती दिली जाते। तुमच्या माध्यमातून तसा मेसेज देण्याचा प्रयत्न झालेला आहे का? काय नेमकं सर सगळे कार्यकर्ते म्हणतात? माझ्यासारखे आज भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते संपूर्ण हिंदुस्थानात मोदीजींच्या नेतृत्वात 7 लाख गावांमध्ये गाव चलो अभियान चालू आहे। मी गाव चलो अभियान करून इथं आलो, तर मी एकटाच नव्हे तर हे सगळ्या 7 लाख गावामध्ये जाणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना ही एक पावती आहे। गाव चलो अभियान करणाऱ्या कार्यकर्त्यांना ही एक पावती आहे। कुठेतरी विविध योजना सरकारच्या असतील किंवा पक्षाने दिलेलं काम असेल, प्रत्येक भाजप कार्यकर्ता जो आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर भाजप पक्षाकडून अशा पद्धतीने विचार केला जातो किंवा मोठ्या पदावरती जाण्यासाठी मार्ग मोकळा केला जातो, त्याबद्दल काय? नाही, जो आपलं काम करतो, कुठले न अपेक्षा ठेवता निरपेक्ष भावनेनं काम करतो आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करतो, त्याला पार्टी मोठं करते। आणि ज्याचा जनतेमध्ये टच आहे, जो जनतेत राहतो, गोरगरिबांत राहतो, झोपडपट्टीमध्ये, आमच्या वस्तीमध्ये, आमच्या सेवा वस्तींमध्ये जाऊन जो काम करतो, जनतेच्या हृदयामध्ये तुम्ही स्थान निर्माण करा, पार्टी आपोआप तुमचा विचार करेल। सगळी तयारी झाली आहे फॉर्म भरण्याची? ऑलरेडी सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत। धन्यवाद। साहजिकच आहे, अजित गोपछडे आपल्या सोबत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की सगळी तयारी जी आहे ती अर्ज भरण्यासाठी झालेली आहे आणि भाजप पक्ष श्रेष्ठींनी मला ही संधी दिलेली आहे, त्याचं सोनं मी करेन असं इथे म्हणतायत। कॅमेरामॅन संतोष कदमसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।